बिर्याणीसाठी घेतलेली आहे कढई, त्याच्यात टाकलेले आहेत अंडे, थोडंसं लिंबू आणि थोडंसं मीठ टाकून गॅसवरती ठेवलेलं आहे. अंडे बॉईल होईपर्यंत आपण घेऊया 2 कांदे. कांदे चांगले कापून मस्त वॉश करून त्यांना हाफ मूनमध्ये कट करून घेऊया. कट करून झाल्यानंतर आपण त्यांना एका प्लेटमध्ये काढून ठेवूया. काढून ठेवल्यानंतर तांदूळ घ्यायचा आहे, त्यांना 2-3 पाण्याने वॉश करायचं आहे आणि मग तांदूळ भिजत ठेवायचं आहे. तांदूळ भिजेपर्यंत आपले एक बॉईल झालेले आहेत का बघायचे. नसतील झाले तर आपण टोमॅटो कापून घ्यायचे, लसूण साफ करायचा आणि ठेचून घ्यायचं. तोपर्यंत आपले एक बॉईल झालेले आहेत उतरवून ठेवायचे. मसाले तयार करून घ्यायचे आहेत. आपण ठेवलेली आहे गॅसवरती कढई, 2 चम्मच तेल टाकून घ्यायचं आणि मग थोडंसं बटर टाकायचं. बटर मेल्ट झाल्यानंतर लसूण टाकायचं. लसूण टाकल्यानंतर चॉप केलेला ऑनियन टाकायचं. मस्त ब्राउनिश होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. मग टाकायचं तेजपत्ता, खडे मसाले आणि मस्त फ्राय करून घ्यायचं. टोमॅटो टाकूया. टोमॅटो फ्राय करायचा. मग हिरवा मसाला टाकायचा आणि मग आपले बाकीचे मसाले टाकून ग्रेव्ही होईपर्यंत ठेवायचं. मग एक साईडला आपण कढई ठेवूया. त्याच्यात टाकूया 1 चम्मच तेल. त्याच्यामध्ये टाकूया आपण बॉईल केलेले अंडे, थोडंसं मीठ, हळद आणि मसाला टाकून मस्त फ्राय करू. ते फ्राय होईपर्यंत आपली ग्रेव्ही रेडी आहे. ग्रेव्हीमध्ये टाकायचे भिजवलेले तांदूळ आणि बॉईल झालेले अंडे आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि लो फ्लेमवरती झाकण टाकून ठेवून द्यायचं. थोड्या वेळाने बघायचं आपली बिर्याणी जर रेडी असेल तर आपण गार्निश करू.